मंडळी नमस्कार. मंडळी आज देवेंद्र फडणवीस केसरी मैदान पार पडत आहे रेटरे धरण येथे. आजच्याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका व बऱ्याच दिवसापासून मैदानामध्ये सप्तहिंद केसरी भारत आलेला आहे. म्हणजेच रेटरे धरण मैदानामध्ये सप्तहिंद केसरी भारत सोबत पळाला हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकीचा राजा. मंडळी आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये सप्तहिंद केसरी भारत आणि हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकेचा राजा सेमीला पळाले. सेमीफायनलला नेमकं काय झालं, घरनिकेचा राजा आणि भारत फायनलला पात्र झाले का नाही, व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया. कोणत्या सेमीमध्ये भारत आणि घरनिकेचा राजा पळाले. मंडळी आजच्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7मध्ये घरनिकेचा राजा आणि भारत पळाले. तास क्रमांक पहिल्यावरती तर मंडळी पब्लिकनी गाडी होती आणि गाडी अतिशय तुफान पळाली. बरेच दिवसापासून भारत मैदानामध्ये नाही, त्यामुळे भारतला आज वेग थोडा कमीच लागला. घरनिकेचा राजा हा तुफान वेगाने पळाला, पण भारतचा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉमबॅक 100% दिसेल. पहिल्यांदाच मैदानामध्ये आला बरेच दिवसापासून, त्यामुळे थोडा भारतला वेग हा मैदानामध्ये कमीच लागला. त्याच्यामुळे आजच्या रेटरे धरण या मैदानामध्ये सप्तहिंद केसरी भारतची आणि तसेच घरनिकेच्या राजाची हार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब मारायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन अपडेटसाठी बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी माहिती घेऊन.